तर नमस्कार मंडळी, बघा आज सकाळपासून पाणी चालू आहे आमच्या इकडं. तुम्हाला दाखवतो मी. सकाळपासून भूर 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 चालूच आहे त्याची. आता 5-5:30 वाजता चांगला पडला, एक झटका मस्त झाला त्याचा. सकाळपासून चालूच आहे आणि पाणी चालू आहे. तेवढ्या पावसातच मी दुकानात गेलतो, दूध पुडा, चहा पत्ती, तांदूळ वगैरे घेऊन आलोय. मग डोकं आज बोललंय, पुसले तरी केस वळले जाईल. आता आणलं तर आता चहा पाणी करायची आहे. बघा इकडे युवराज कांदा कापू राहिलाय, कांदा मिरच्या अद्रक ठेवलेले कापू राहिलाय. कांदा तिखट वाटतं रे. इकडे नेमकेच मम्मीने भांडे घासलेत, आता करू राहिली मम्मी चहाची तयारी. आणि आज मम्मी पप्पा चहा पाणी जरा लवकर झाली होती. इवन मी चहा नव्हते पेलो, त्याच्यामुळे चालू आहे. जरा बारीक थंडी पण वाजू राहिली म्हणून म्हणलं डबल चहा ठेवू राहिली मम्मी आता आमच्यासाठी म्हणून. तर मम्मी इकडे चहा ठेवू राहिली. बघा ते बघा आज गॅसवर किती मोठं बघून ठेवलंय मम्मी ना. बघून तेल टाकू राहिले. काय बनवून राहिली मा? मसाले भात. आता मंडळी आज मसाले भातचा बेत आहे. जीवार आला वाटतं आज मम्मीला स्वयंपाकाचं. मसाले भात खाऊ वाटलाय. किती प्रकारचे मसाले जाणार मग त्याच्यात? मसाले भात आहे तर काहीच नाही जाणार त्याच्यात. हे बघा इकडे कांदा परतीवनं चाललाय, इकडे चहा उकळायली. म्हणजे आज मिरच्याच कुठनं कापणं चालल्यात का तो? तर इकडे बघा मम्मी कढई घासू राहिली, मी चहावर ध्यान देऊ राहिलोय. कांद्याला मला हलवून द्यायचंय बरोबर. तुमचं काय चालू इकडं? काय बरं इकडे कांदा तर परतलाय, पण कांद्याचा वासल्या मस्त येऊ राहिलाय. मग ते कापल्या काय होणार आहे मंडळी? आता आमच्या जालन्याला रेड अलर्ट भेटलेला आहे मोसमी विभागाकडून. स्वतः आधी नसन आला, पण स्वतः आमच्या IAS आहेत जालन्याच्या जिल्हाधिकारी. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे सगळ्या शेतकऱ्यांना काळजी घ्यायची आणि जालनाकरांना पण सतर्क राहायचे. तर तुम्ही पण आपण आपल्या घरातच बसून राहा. जालन्याला अलर्ट आहे आज. पाण्याची शक्यता जास्त आहे, दाट आहे, कधी पण पाणी येऊ शकतोय. आणि वारं वादळ आहे चांगलं, 40-50 किलोमीटरच्या तासाने वाहणार आहे वारं. आणि तसं पण आज सकाळपासून पाणी चालू आहे. तुमच्या इकडे पाणी चालू आहे की नाही सांगा बरं आम्हाला. तर बघा आपली चहा झालेली मंडळी, मम्मीने दिली आपल्याला चहा आणून. बघा मंडळी आज मी पहिली बार एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे. गाण्यावरती शॉर्ट व्हिडिओ पहिल्यांदा बनवला, अपलोड केलेला आहे. तर व्हिडिओ कसा म्हटला मला नक्की सांगा आणि चांगला प्रतिसाद द्या आपल्या व्हिडिओला. आणि आवडला तर नक्की सांगा, म्हणजे मला हे पण सांगा परत असे व्हिडिओ बनवू का नको. आज काय व्हायला का म्हणजे बोलताना बोबडी चोळू राहिली, बोलतो एकही शब्द हे उराल मग आठवू राहिला बार कोण उराल का ना. मग आपण काल जत्रेमध्ये गेलतो मंडळी, तिथं आपल्या एक सबस्क्रायबर काकू भेटल्या. खूप मस्त वाटलं बघा काकूंना भेटून. असं पहिल्यांदा कोणतरी भेटलंय आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघणार येऊन भेटले. त्या काकूनेच बघितलं आम्हाला स्वतः, आणि त्या समोरच आल्या काकू. अगोदर गप्पा वगैरे केल्या त्यांनी. अचानक मग त्या काकूचे मिस्टर होते, ते काका म्हणले की व्हिडिओ छान बनवतो म्हणून तुम्ही. आम्ही सगळे शॉक झालो, चांग मस्त वाटलं काकांना त्यांना भेटून. आपल्याला बऱ्याच छान छान कमेंट आलेले आहेत. तुमची छोटी फॅमिली आहे पण चांगली फॅमिली आहे. आणि एक काका म्हणतात की होईन तुमचं पण घर लवकर होईन. तुमचं घर नाही तरी पण तुम्ही आनंदी आहे, आणि ज्यांना घरदार आहे पैसा पाणी तरी ते आनंदी नाही आहेत, खुश नाही आहेत काही लोक. आणि काकू आहेत त्या तर म्हणतात की मी वाटच बघते म्हणते तुमच्या ब्लॉगची, लवकर व्हिडिओ टाकत जा तुम्ही, असं म्हणणं आहे काकूचं. तर काकू आम्ही फिक्स टाईम नाही, सकाळच्या टायमाला व्हिडिओ टाकून देतो. तुमच्या लोक नोटिफिकेशन लवकर येत नसेल तेवढं बघा. आणि खरंच नवल वाटतंय काकू की तुम्ही आमच्या व्हिडिओसाठी वाट बघताय म्हणून, आणि असा सपोर्ट राहता काकू तुमचा. तर बघा तिकडे युवराजनं काढलेलं वाटण मम्मीने टाकून दिला आता मसाला भातसाठी. आणि इकडे तांदूळ पण काढलेले आहेत, तांदूळ धुवून घेईन आता मम्मी. इकडे मस्त हलवण वगैरे देऊन चाललेलं आहे. जीवावर आल्यावर सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे मसाले भात आहे ना मा. मसाले भात बनलेला म्हणजे जीवावर आलं काय. ही कुत्री आलेली बघा दारामध्ये, तिला भाकर दिली मम्मीनं, पण ती भाकर नाही खाऊ राहिली. काय जांभळू राहिली काय माहिती इकडे तिकडं. हे बघा इकडं मसाले भातचे तांदूळ धुवून घेणं चालले आहेत.
असे धुवून घेऊन राहिले मम्मी, तांदूळ पाणी येळून घेऊन राहिले तांदळ आहे म्हणलं. आता इवन मिरच्यान ते कुटून दिले, झाला आता मोकळा, बसला डबल मोबाईल पाहत. मसाला भाज्यात तांदूळ चालेल बघा बघण्यामध्ये देवराला सगळं टाकून. आणि एक काकू आहे जे आपले व्हिडिओ गाजगावून बघतायत. तर काकू गाजगाव कुंकड आलं कोणत्या साईडला आहे आपल्याला काही माहिती नाही बघा, तेवढं नक्की सांगा आम्हाला गाजगाव कोणत्या साईडला येतं तुमचं. तर कोणता जिल्हा तालुका काय आहे ते पण सांगा. कंडळी इकडे आपला मसाला भात असा बनलेला आहे आणि त्याच्यावर मम्मी टाकू राहिली दही तूप. वरून टाकला तर मम्मी मस्त तूप. मंडळी बघा या रूम मध्ये काही जास्त पाणी येत नाहीये, पण हे जरा पाणी चालू आहे ना बाहेर, त्याच्यामुळे थेंब 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 इथं गळत आहे. त्यामुळे खलबत्त्या बघूनच ठेवलंय आपण. एवढा पाण्यात कुठे चालला तू? मम्मीने असं मसाला भाजी ताटं लावलेत बघा. आणि इकडे अजून काढू पण राहिली. साराच्या आधी मी तर येऊन बसलोय बघा जेवायला. हे ताटा बिटा मम्मीने वाढून ठेवलेले आहेत. फक्त सगळ्यांची वाट पाहणं झाली. आता युवराज पण आलाय मस्त हात वगैरे धुवून. मी तर पहिलेच हात धुवून बसलेलो आहे. इकडे मम्मी काय कांदा वगैरे कापू राहिली. आता फक्त पप्पा यायचे बाकी आहेत. मंडळी बघा इकडे बसलेले सगळे जेवायला. मम्मी बसले, युवा बसलेत. मपलं ताट मला नाही का आला बघा, मला पण माझं ताट. तर मंडळी या तुम्ही पण जेवायला. आता मसाले भातचा बीत आहे. तू मोबाईल सांभाळ, मोबाईल सटकला होता आता तू कवर लाव पहिलं. काही नव्हतं त्याला. या मसाले भात खायला चला, असा मसाले भात बनवलाय या खायला. तर मंडळी बघा आता झालेलं सगळ्याचे जेवण. आजचा पुलाव पण एकदम मस्त झालता, मस्त पोटभर जेवण झालेलं आहे. आता इकडे मम्मी सावरी करून राहिली. तर सगळं आवरून सावरून आज पण वर जायचंय बघा झोपायला पावसामुळं. तर बघा युवराज गोदाड्या देवर आलाय पप्पाकडे. गोदाडा गादाड्या पप्पा वर घेऊन जाणार आता. काय आलं मा काय आलं काय नाही झालं. तर बघा मम्मी गेली पुढं. आता युवराज पण चाललेला आहे. पप्पा तिकडून त्या रूम मध्ये गोदाडा गादाड घेऊन राहिलेत. आता मी पण चालू आहे आपल्या पाण्याचं जग घेऊन. मी पण चाललेलो आता. तर बघा मंडळी आज पण आपलं आतरून वरच टाकलेलं आहे. मंडळी आता आलेले बघा आपण वरती झोपायला, कारण आज ढगफुटीची शक्यता आहे. तुम्ही पण तुमची काळजी घ्या, तुमच्या परिवाराची काळजी घ्या मित्रांनो. चांगल्या सुरक्षित जागेवरती जाऊन बसा. आम्ही पण सुरक्षित जागेवर आलेलो आहे, तुम्ही तुमची काळजी घ्या. चला मंडळी झाले आता जेवण. आज पण पोलिसाची गाडी फिरत होती, सांगत होते की पक्क्या घरात राहा, ढगफुटीचा अंदाज आहे. आता गेली चक्कर मारून सनी गाडी. झाले का तुमचे जेवण घेऊन? काळजी घ्या सगळ्यांची. आमचे झाले आता जेवण. काय उपास बिपास काय नाही आम्हाला, तुम्हाला उपास असतील काय आहे उपासाला? शाबू खाता का भगर का भगरीच्या भाकरी? भगरीच्या भाकरी आणि काय म्हणतात शेंगदाण्याचं खळगुट, शेंगदाण्याची आमटी. हा शेंगदाण्याची आमटी करते. भाकर होती. हा काय काय असतंय? रातगोळी भाकरी होत्या, शेंगदाण्याची भाजी आमटी होती. मस्त असं खाते याला उपासाला. तुम्ही अर्ध सांगायची बंद. भेंड्या राहत्यात पुन्हा ताकामध्ये. मग आता कोणाला उपास आहे झालं का सगळ्याचं फराळाचं? कोणी कोणी फळावरच उपास धरतय. आमच्या एक भाभी आहेत नुसत्या फळावरच धरतात त्या उपास. सांगा कोणाला उपास हा म्हणणार उपास. तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, तुमची काळजी घ्या. सुरक्षित जागेवर जा. आणि मंडळी काय करा, आज जरा वातावरण जरा बदललेलं आहे, तर आपण आपले चांगल्या पक्क्या घरामध्ये बसा. सगळे एक विचारा ना, सगळ्याला हे करू आहे. कोणी कोणकड पाहू नका काय नका. मंडळी स्वतःची काळजी घ्या, तुझ्या मुलाला सगळ्याची काळजी घ्या. कुठतरी आपण चांगल्या जागेवर जाऊन बसा. पाणी भरलं तरी काय होणार नाही. कसं जागा काय तर त्याच्या वस्तू सांभाळता, सगळं सांभाळता, काळजी घ्या. आमची इथं महानगरपालिका सकाळपासून 3 तास आता येऊन गेली होता. सकाळ आलं रेड अलर्ट आलाय आम्हाला. आम्ही वर झोपायला पहा.
सगळ्याचे पक्के घर आहे, आपणच आहे फक्त असे गरीबातले गरीब. तर आता आहे ते काकून कमेंट केलेली की तुमचं पण घर होईल चांगलं. होईन ताई, राहू द्या तुमचा पाठिंबा. मंडळी तुम्ही काय हे माहिती, पण सध्या तर ताई अशी भोगावं लागायला लागली. चला घ्या आपण आपली काळजी. सगळ्या ताईनं कमेंट पाठवलेल्या ताई सगळ्यांना थँक्यू. चला बाय बाय.